नमस्कार. मानदेश श्रीनाथमध्ये सर्वांचे स्वागत. आपण मान तालुक्यातील थादाळ या गावी यात्रेनिमित्त भेट देत आहोत. हे श्रीनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांचं श्रद्धास्थान आहे आणि याच देवाची यात्रा भाऊबीजेच्या दिवशी थादाळे गावामध्ये भरली जाते. हा पालखीतील श्रीनाथ महाराज यांचं रूप. त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन चालू आहे. मुख्य दिवसानिमित्त या गावामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे छबिना हा कार्यक्रम. गजनृत्य हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये चालू असतो. यामध्ये थादाळे गावातील पंचक्रोशीतील सर्व गजनृत्य या ठिकाणी खेळण्यासाठी येत असतात. छबिना चालू झाला की सर्व नवतरुण मंडळ, ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमात सर्व सहभागी असतात. हा नाटाचा दरबार भरगच्च असा मोठा मंडप आहे. मंदिर आहे. मंदिराच्या समोरील भागात चौफाळा आहे. चौफाळा आणि मंदिर या दोन्ही भागाच्या मध्यभागी हा गजनृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी खेळला जातो. नाटाचा दरबार मोठा आहे. त्या ठिकाणी वीरचे बातमीकार महाराज शिंगाडे यांचं श्रीनाथाच्या दरबारामध्ये आगमन झालेलं आहे. हा नाटाचा दरबार आहे. बैठक व्यवस्था सर्व भक्तांना बसण्यासाठी या ठिकाणी आहे. हा मोठा आवार आहे. त्यामध्ये गजनृत्य हे अगदी मोराच्या तालावर डोली, गजी आणि मोरी अशा सनई वाद्य अशा आतषबाजीमध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो. अगदी दिपवळीचा भाग आणि दिपवळीच्या भागामध्ये ही यात्रेचं मोठं भव्य दिव्य आनंदमय वातावरण. सर्व नोकरवर्ग मुंबई, पुणे, बेंगलोर इतरत्र सर्व ठिकाणी गेलेले असते. वर्षभर असतात, पण यात्रेच्या निमित्ताने या गावामध्ये त्यांचं आगमन होतं आणि मोठ्या उत्साहाने या यात्रेमध्ये सहभागी होऊन दिपवळीचा आनंद आणि या यात्रेचा आनंद असा दुहेरी आनंद या गावामध्ये असतो. तो पाहायला भेटत आहे. ही मंदिरापासून एसटीपर्यंत रोषणाई आहे आणि रोषणाईच्या बाजूने सर्व महिलांनी, मुलांनी शॉपिंगचा या ठिकाणी दुकाने उभारलेली जातात. हे आनंद, लहान मुलांसाठी आनंद हा कार्यक्रम या ठिकाणी असतो. या ठिकाणी नवतरुण मंडळ चहा पाहण्यासाठी आलेले आहे. हा रोषणाईचा मोठा असा या गावामध्ये कार्यक्रम. या ठिकाणी गजमंडळाचा महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ही पालखी या ठिकाणी पालखीत असणारे श्रीनाथ महाराज आणि या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. मंदिरामधील नाथांचं दर्शन घेण्यासाठी त्या पण ठिकाणी रांगा लागलेल्या असतात. हे सर्व बैठक व्यवस्था आहे नाथ भक्तांसाठी, गजी पाहण्यासाठी. समोरील भागामध्ये गजाचा खेळ चालू असतो आणि त्याच्या बाजूला हे बरगच्च आवार आहे. त्या आवारामध्ये पूर्ण नाथभक्त बैठक व्यवस्थेचे बसलेले असतात. एका बाजूला लेडीज असते, एका बाजूला जेंट्स असतात. एका कासवावरती बसलेले सर्व गजी मंडळ आहे. हा खेळ अगदी मान तालुक्यामध्ये चांगल्या उत्साहाने आणि नावाजलेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्याची ख्याती आहे आणि याची नृत्य खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले गाव या ठिकाणी येतात. हा देवाचा संचार या ठिकाणी कार्यक्रमाच्या ही
पेठ आहे यात्रेची. यामध्ये सर्व नाथभक्त या ठिकाणी येत असतात. आपला आनंद या ठिकाणी द्विगुणित करत असतात. भाऊबीज या दिवशी येणारी ही यात्रा आणि या यात्रेनिमित्त सर्व पंचक्रोश येथील मान तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व नाथभक्त या ठिकाणी यात्रेची सांगता ज्यावेळेस होते त्यावेळेस पालखी मिरवणूक झाल्यानंतर इथं आरती घेतली जाते मंदिराच्या समोरील भागात आणि आत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आरतीचं नियोजन होतं आणि आरती झाल्यानंतर यात्रेची सांगता होते.